नमस्कार, मी प्रसाद काथे। आत्ताची या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी राजकीय घडामोड समोर येतेय ती म्हणजे मुंबईत राजकीय भूकंपाची तयारी सुरू झाली की काय असा प्रश्न पडावा। संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट झाली आहे। मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघंही जण दुपारच्या जेवणाला भेटले। दुपारी 1:30 ते दुपारी 3:30 पर्यंत यांची ही भेट चालली आणि या भेटीमध्ये त्या दोघांमध्येही काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। आत्ताच्या घडीला आमचे न्यूज एडिटर सुरेश ठमके आपल्या सोबत आहेत। सुरेश ठमके, काय नवा आणि ताजा तपशील आहे? याच्यामधला ताजा तपशील असा आहे प्रसाद की आज दुपारी 1:30 ते 3:30 हे 2 तास मुंबईतल्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये चर्चा झाली। जर आपल्याला माहित असेल तर गेल्या 1 वर्षभरामध्ये संजय राऊत यांच्या राजकीय ज्या काही चाली आहेत, जे काही डावपेच आहेत शिवसेनेच्या वतीने करतायत, शिवसेनेचे चाणक्य म्हणून आता खरं तर संजय राऊत समोर येत आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने आज गुप्तपणे भेट घेतली आहे या भेटीचा तपशील अद्याप आपल्यापर्यंत आलेला नाही। मात्र येत्या काळामध्ये मुंबईमध्ये किंवा राज्यामध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता नक्कीच वर्तवली जाते, कारण दिवाळीच्या आधी राजकीय राज्यात भूकंप नक्कीच होईल अशा पद्धतीची चर्चा राजकीय वातावरणात गेल्या 6 महिन्यांपासून होती। आणि आजच्या भेटीने एक महत्त्वाचा मुद्दा यात आणखीन एक घेतो। जसं तुम्ही म्हणालात की दिवाळी पूर्वी राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जाते। प्राप्त परिस्थितीत शिवसेने कोणत्या प्रकारची नाराजी असू शकते की ज्यामुळे शिवसेना हातातली सत्ता बदलायला किंवा सोडायला तयार होऊ शकते? शिवसेनेवर सातत्याने आपण पाहतो तर काँग्रेस खूप नाराज आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही 3 पायांची शर्यत आता शिवसेनेला झेपेनाशी झालेली आहे। सातत्याने जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री जरी उद्धव ठाकरे असले तरी संपूर्ण कारभार हे उपमुख्यमंत्री जे पवार आहेत तेच हाकतायत की काय अशा पद्धतीचं चित्र समोर आहे। आणि एकूणच संपूर्ण प्रशासनावर सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच वरचष्मा असल्याचं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालंय। त्याच्यामुळे राज्याचा जो गाडा आहे तो मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्र्यांच्याच संपूर्ण हातात आहे की काय अशा पद्धतीचं चित्र आहे। अगदी सुरेश, धन्यवाद या चर्चेसाठी। आपण असेच आमच्या सोबत थांबा। चर्चेला आणखीन पुढच्या टप्प्यांवर आपल्याला न्यायचं आहे। आपल्या सोबत राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर जोडले गेलेले आहेत। जयंत माइंडकर, ही ताजी घडामोड आपल्या नजरेस नक्कीच पडलेली असेल, तुमचं विश्लेषण 30 सेकंदात। कदाचित काही कारणांमुळे आत्ताच्या घडीला आपण जयंत माइंडकर यांचा आवाज ऐकू शकत नाही आहोत। या निमित्तानं एका आणखीन जुन्या तपशिलाचा उल्लेख करावा लागेल आणि तो तपशील म्हणजे संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य। संजय राऊत यांचं ताजं वक्तव्य कोणतं आहे ते आपण ट्विटच्या माध्यमातून पाहणार आहोत। संजय राऊत यांचं ट्विट पडद्यावर येत आहे, ते तुम्ही पहा। हे अत्यंत बोलकं ट्विट आहे का? आजच्या बैठकीचे सूचक संकेत त्यात मिळतात का? असे अनंत प्रश्न आपल्याला त्यामुळे पडलेले असतील तर त्याची उत्तरं सापडू शकतील। संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये हिंदी शायरीची मदत घेतात आणि म्हणतात की किसी भी रिश्ते को कितनी भी खूबसूरती से क्यों न बांधा जाए, अगर नजरों में इज्जत और बोलने में लिहाज ना हो तो वो टूट जाता है। हे संजय राऊतांनी कोणाविषयी बोलले असावेत? संजय राऊतांचं हे वक्तव्य कशा निमित्तानं असावं याचाही संदर्भ तपासायला हवा। जयंत माइंडकर, माझा आवाज येतोय आपल्याला? हॅलो, बोला। जयंत माइंडकर, आत्ताच्या घडीला आपण संजय राऊतांचं विद्यमान ट्विट दाखवतो आहे। त्यांचं लेटेस्ट ट्विट असं सांगताय की कुठलंही नातं कितीही संबंधांनी जोडा, जर समजा बोलण्यात आणि वागण्यात तुम्ही आदर परस्परांना देत नसाल तर ते नातं तुटतं। हे संजय राऊतांना काल सांगावंसं वाटलं आणि आज त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली अशा स्वरूपाची माहिती समोर आली। या दोन्हीचा काही संबंध जोडायचा? अर्थात जोडला पाहिजे। आणि आपण जोपर्यंत संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस जोपर्यंत सरळ येऊन सांगत नाही तोपर्यंत अर्थात मीडिया आपलं काम करणार आणि त्यांनी काम केलंच पाहिजे। आणि त्यांचं पहिलं काम त्यांना आपल्याला हेच म्हणावंसं वाटेल की हे जे 3 पक्षांचं सरकार आहे हे पुन्हा 2 पक्षांचं सरकार होऊ शकतं का?
पण माझे याचे केवळ 1-2 प्रश्न महत्वाचे आहेत आणि ज्या प्रश्नांच्या भरोशावर या सरकारचा डोलारा अवलंबून आहे. पहिली गोष्ट, ज्या शरद पवारांची तुम्ही स्तुती करत त्या शरद पवारांना प्रॉक्सी सीएम म्हणत आपण हे सरकार अस्तित्वात आणलेलं आहे, ते शरद पवार हे घडू देतील का? एक जयंत माइनकर यामध्ये प्रश्न उपस्थित करतो. तो प्रश्न असा आहे की सेनेचा मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेना मुख्यमंत्री पद इतक्या लवकर सोडून काही समीकरण बदलेल असं तुम्हाला वाटतं? अगदी मी दुसऱ्या वाक्यावर तेच येणार होतो. दुसरा प्रश्न असा आहे की या तीनही पक्षांना आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त या सरकारमध्ये मिळालेलं आहे. याचा अर्थ असा की उद्धव ठाकरे केवळ 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मागत होते, यांना ते सुद्धा नंतर मागत होते, त्यांना पहिल्यांदाच मिळालेलं आहे, त्यातलं 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे. ते 2.5 वर्ष मिळेल की 5 वर्ष मिळेल हे आपल्याला आता माहिती नाही. कदाचित ते पूर्ण असू शकतं, कारण आपल्याला माहिती नाहीये की हे 2.5 वर्षातच संपणार आहे, अशी अग्रीमेंट पुढे आपल्याला आलेली नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला बीजेपीकडे जाऊन काय मिळणार आहे? अजित पवार समजा त्यांनी मध्यंतरी आपल्याला आपण अनेक वेळा कव्हर केलेलं आहे, 80 तासाचं त्यांचं उपमुख्यमंत्रीपद, त्यांना तिथे जाऊन काय मिळालंय? आपण तो मुद्दा सोडू, आपण केवळ शिवसेनेपुरतं राहू. तर शिवसेनेला बीजेपी बरोबर जाऊन आता जे मिळालेलं आहे त्याहून जास्ती काय मिळणार आहे हा प्रश्न आहे. पण याचं उत्तर आपल्याला मिळतच नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे अर्थात वी हॅव एव्हरी राईट, आपल्याला हा अधिकार आहे की अगदी जयंत माइनकर, आत्ताच्या घडीला तुम्ही असं म्हणत होतात की शिवसेना आत्ताच्या घडीला ज्या सत्तेत आहे ते खरं तर त्यांच्यासाठी सगळ्यात चांगले दिवस आहेत. हो, हे सत्तेतले चांगले दिवस बदलण्याची वेळ कुठेतरी निर्माण झाल्याची धूसर शक्यता तरी असू शकते का? मला असं वाटत नाही, कारण अनेक वेळेला समजा तशी शक्यता असली तरी सुद्धा केवळ सत्ता आपल्या हातात राहते, मुख्यमंत्री पद आपल्या हातात राहतं, म्हणून सुद्धा माणसं राहू शकतात. मुख्यमंत्री पद काय कोणतंही महत्वाचं पद आपल्या हातात आहे, म्हणून पक्ष आणि माणसं आपल्या आपल्या ठिकाणी जे मिळाले त्याच्यावर राहू शकतात. अगदी तुम्ही सांगताय त्या संदर्भाला आपण पुढे नेऊ. दरम्यान एकदा परत आज दिवसभरात काय घडलंय आणि ज्या गोष्टीची चर्चा आपण करतोय ती घटना काय आहे याचा संदर्भ एकदा स्क्रीनवर देऊयात. एकदा पुन्हा पाहूयात की काय नक्की घडलं ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. आणि ती बैठक एक त्याला निमित्त ठरली. ती बैठक संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये घडली. संजय राऊत शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत, ते देवेंद्र फडणवीसांवर शेळकी टीका करायला मागे पुढे पाहत नाहीत. असं असताना हे दोन नेते आज दुपारी मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 2 तास दुपारच्या जेवणाच्या निमित्तानं एकत्र होते. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीच्या बाबतीत त्यांच्याकडून अद्याप कोणतेही खुलासे समोर आलेले नाहीत. ही बैठक मुंबईमध्ये आज दुपारी व्हावी आणि त्या बैठकीच्या आदल्या दिवशी संजय राऊतांचं एक अत्यंत सूचक ट्विट आपल्या समोर येत आहे. संजय राऊतांचं ट्विट काय आहे ते पहा. संजय राऊतांनी ट्विट करताना गेल्या काही दिवसात सातत्याने ज्या हिंदी भाषेचा ते सहारा घेत आहेत किंवा ज्या हिंदी भाषेची मदत घेत आहेत त्यातलीच शायरी वापरली. ही शायरी त्यांनी कुठून शोधून काढली हे सांगता नाही येणार, पण संजय राऊत म्हणतात, किसी भी रिश्ते को कितनी भी खूबसूरती से क्यों ना बांधा जाए, अगर नजरों में इज्जत और बोलने में लिहाज ना हो तो वह टूट जाता है. असं संजय राऊतांनी ट्विट करावं आणि दुसऱ्या दिवशी ते देवेंद्र फडणवीसांना भेटायला दुपारच्या जेवणाचं निमित्त साधावेत. हे का घडतंय? माधव भंडारी आपल्या सोबत आहेत. माधवराव, आपण पक्षाचे राज्य पातळीवरचे उपाध्यक्ष आहात. काय घडतंय भाजपामध्ये? भाजपामध्ये काही तुम्हाला पाहिजे असं काही घडत नाही. भारतीय जनता पार्टी आता पूर्णपणे आपल्या पक्षाच्या आणि जनतेच्या कामामध्ये गुंतलेली आहे. अडचणीत असलेल्या लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांना मदत करणं या सगळ्यामध्ये आम्ही गुंतलेले आहोत आणि त्यामुळे आमच्या पार्टीमध्ये जे घडतंय ते माध्यमांना आवडेल असं काही घडत नाहीये. ठीक आहे माधवराव, माध्यमांना आवडेल न आवडेल हा नंतरचा मुद्दा. आम्हाला हवं आहे ते आहे की नाही हाही नंतरचा मुद्दा. पण जर तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहायचं इतकं ठामपणे ठरवलं होतं तर संजय राऊतांच्या आमंत्रणावर ही बैठक का व्हावी? असं आहे की ही बैठक कोणाच्या आमंत्रणावर झाली, काय झाली याच्याबद्दल जे कोणी 2 जण भेटले ते दोघंच त्याचं उत्तर देऊ शकतील आणि त्यामुळे हे प्रश्न आम्हाला कोणाला विचारण्यापेक्षा त्यांना विचारणं हे अधिक चांगलं. आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये सत्तेत नसल्याची अस्वस्थता शिगेला पोहोचलेली आहे का?
अजिबात नाही. आता जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं ते चाललेलं काम आहे ते बघितलं, म्हणजे एक गोष्ट तुम्हाला आत्ताची सांगतो, आत्मनिर्भर भारत अभियान मी आज सुरू केलं. या अभियानाचा जो कार्यक्रम आम्ही केला त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून फेसबुक आणि युट्यूब या सगळ्याच्या माध्यमातून जवळजवळ 2.25 लाख लोक जोडले गेले होते. बर, त्यामुळे कसली अस्वस्थता आमच्यामध्ये नाही. आम्ही आमच्या कामामध्ये पूर्णपणे मग गुंतलेलो आहोत आणि आम्हाला त्यात काय एक अडचण नाही. वेगळा मुद्दा घेतो समोर आणि त्याचंही तुम्ही उत्तर द्या की जर भारतीय जनता पार्टी मनापासून विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये गेली असेल तर भारतीय जनता पार्टीला मिळणारा प्रतिसाद कमी करण्यासाठी या बैठकीची पुढी सुटली आहे का? मी आपल्याला परत एकदा सांगतो की भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षाच्या भूमिकेत, भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेत, अशा कुठल्याही भूमिकेत जाण्याची गरज आम्हाला वाटत नाही. आम्ही भारतीय जनता पार्टी या भूमिकेमध्ये आहोत. आम्ही जनतेबरोबर आहोत, जनतेमध्ये आहोत, जनतेमध्ये राहू. अगदी धन्यवाद माधवराव या उत्तरासाठी. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गिरीश व्यास सुद्धा आता जोडले गेलेले आहेत. गिरीजी, आवाज येतोय? हा, येतोय. गिरीजी, या बैठकीच्यासाठी ज्या बैठकीची चर्चा आपण आता करतोय, जी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुंबईत घडल्याचं कळतं आहे, त्यासाठी नागपुरातून आदेश निघाले होते का? मला असं वाटतं की असे कुठलेही आदेश निघाले नाही आणि ही एक एखाद्या ठिकाणी अशा पब्लिक प्लेस मध्ये अमोरासमोर येण्याच्या संदर्भामधली ही चर्चा केवळ आहे. वास्तविक कोणाचं निमंत्रण असेल ते 2 माणसं सांगू शकतात. कोणी निमंत्रण दिलं याचा खुलासा संजय राऊतांनी करावा आणि देवेंद्रजींनी त्या बाबतीत बोलावं. हे काही इथून किंवा आम्हाला या संदर्भामध्ये सांगून काही घडेल असं काही होत नाही. विशेषतः भारतीय जनता पक्ष हा कोरोनाच्या संकट समयी त्या अडचणींमध्ये सापडलेल्यांसाठी, या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांसाठी किंवा अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं आम्ही त्या संदर्भात आम्ही आमचं काम करतो. आत्मनिर्भर भारताच्या संदर्भामध्ये लोकांपर्यंत तो विषय झाला. हे पॅकेज कसं लागू होईल या सगळ्या कामामध्ये आम्ही व्यस्त आहोत. अगदी, पण तुम्ही सगळेजण राज्याच्या हितासाठी सरकारवर दबाव निर्माण करायचा दावा करत असताना ही बैठक होते, यामुळे कार्यकर्ता निश्चित अस्थिर झालेला असणार भाजपाचा. मला असं वाटतं की बैठक होते, बैठक झाली असं केवळ मीडियाच्या माध्यमातून आहे. बाकी या संदर्भामध्ये कार्यकर्ता कुठेही अस्वस्थ नाही. कार्यकर्त्यांना माहिती आहे की आमचे नेते हे जनतेसाठी काम करतायत आणि त्यामुळे या संदर्भामध्ये कार्यकर्ता कुठेही अस्वस्थ होईल अशातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नाही. तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं का की संजय राऊतांच्या कालच्या ट्विट मुळे कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी सूचक संकेत मिळाले आहेत? असं आहे की मुळात मी व्यक्तिगत संजय राऊतांचं स्टेटमेंट असेल किंवा त्यांचं ट्विट असेल याच्याकडे खूप काही लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं समजत नाही. आणि मला असं वाटतं सर्वसाधारण भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील हाच विषय असेल आणि त्यामुळे त्यांच्या ट्विटवर वगैरे काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण आहे असं मला काय वाटत नाही. अच्छा गिरीजी, आपण असं सांगता आहात की संजय राऊतांना इतकं महत्व द्यायची गरज नाही, पण नेते भेटायला तर त्यांनाच गेले होते. त्यांना भेटायला जाण्याचं काही कारण नाही. ते त्या संदर्भामध्ये आमचे त्यांच्याबरोबर असलेले मान्य विरोधी पक्षनेते असतील, चंद्रकांत दादा असतील किंवा आमचे ते मला गिरीशजी महाजनच्या क्लिपमध्ये दिसत आहेत, या लोकांशी भेटल्यानंतर लक्षात येईल कोणी कोणाला बोलावलं. अगदी सामान्यतः बाकीच्यांना या संदर्भामध्ये मला कोणी बोलावलं आहे या संदर्भात कुठेही चर्चा नसते आणि असं काही असेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, धन्यवाद गिरीजी या माहितीच्यासाठी. आपण एकदा परत जयंत माइंडकर यांच्याकडे जातो आहोत. जयंत माइंडकर फोनवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सांगतायत की या बैठकीला महत्व द्यायची गरज नाही, जयंत माइंडकर हे वक्तव्य का होत असेल? त्यांनी एक कबूल करावं. मला असं गिरीश व्यासांना मध्येच टोकावंसं वाटलं. ते असं म्हणाले एक वाक्य की देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. खरोखर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाच्या आमदारांचं ऐकावं आणि लवकर सांगावं की ही मीटिंग का झाली. एक त्यांनी हेही सांगितलं की नाही असे नागपुरातून आदेश निघाले नाहीत. याचा अर्थ असा की नागपुरातून असे आदेश निघतात, हे एक प्रकारे ते मान्य करतात, हेही महत्वाचं आहे. आपण हे सगळं सोडूया आणि आपण एका मुद्द्यावर येऊया की काल जर का संजय राऊत एक प्रकारचे ट्विट करतात आणि हे संजय राऊत ते आहे
ज्यांना केवळ गिरीश व्यास म्हणाले की त्यांचं सिरियसली घ्यायची गरज नाही. एक काळ असा होता की स्वतः देवेंद्र फडणवीसांनी मी सामना वाचत नाही आणि त्यांना सिरियसली घ्यायची गरज नाही असं म्हटलेले हे संजय राऊत जर का काल ठीक आहे, एक मिनिट एक अत्यंत ताजी आणि महत्वाची घडामोड समोर येते, ती मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय, ती एकदा ऐका. महत्वाची घडामोड आहे आणि या बैठकीच्या संदर्भातला एक महत्वाचा तपशील समोर येतोय, तो मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय. भारतीय जनता पार्टीचं अधिकृत वक्तव्य आपल्या हातात आलेलं आहे. भारतीय जनता पार्टी काय म्हणतेय ते ऐका. हे वक्तव्य करणारी व्यक्ती प्रवीण दरेकर आहे. प्रवीण दरेकर म्हणतात, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. पक्षानं हे कन्फर्म केलं. त्याचबरोबर संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचं ठरलं होतं. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, म्हणजे जशी बोललं जाईल तशी जावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तशी इच्छा प्रदर्शित केली आणि एकदा भेटून मुलाखतीचं प्रारूप ठरवण्यासाठी आजची भेट झालेली आहे. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे दोन नेते भेटल्याच्या संदर्भात खातरजमा करणारं हे भारतीय जनता पार्टीचं वक्तव्य आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असंही म्हणते की बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना सांगितलेलं आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही. आता या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. अत्यंत ताजी आणि महत्वाची घडामोड आता आपल्यापर्यंत आली. संजय ठाकूर राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत. ठाकूर संजय सिंगजी, आपलं स्वागत. प्रवीण दरेकर यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांना भेटलेले आहेत आणि हे भेटीचं कारण मुलाखतीचं आहे. इतक्या सहजपणे ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत का? सहजपणे म्हणजे बघा, आता या स्टेजवर तर कुणालाही हे सांगता येणार नाही की खरं म्हणजे काय घडतोय महाराष्ट्रात. पण कालच्या डिबेटमध्ये सुद्धा मी बोललो होतो, काहीतरी घडतोय आणि तो बिहार इलेक्शन नंतरच कळेल काय ऍक्च्युली आहे. तर त्याच्या आधी म्हणजे स्पेक्युलेशन करणं आमच्यासारख्या लोकांना बरं दिसत नाही. थोडा वेळ आपल्याला थांबावा लागेल आणि पुढच्या काळात आपल्याला समजेल काय नक्की चाललंय. अगदी आपण जसं म्हणता आहात की जे काही घडणार आहे ते बिहार निवडणुकीच्या नंतरच घडणार आहे आणि योगायोगानं भारतीय जनता पार्टीकडून जे वक्तव्य प्रसारित झालं त्यात सुद्धा असंच म्हटलं गेलंय की बिहार निवडणुकीच्या नंतरच देवेंद्र फडणवीस संजय राऊतांना मुलाखत देणार आहेत. काय बोलू शकतात हे दोन नेते? खरं म्हणजे आता माफी मागावी लागेल. मित्रांना सोडून गेले कोण? ज्यांनी सोडलंय, ज्यांनी दगा केलंय, ज्यांनी धोका केलंय त्यांनाच माफी मागावं लागेल. अगदी संजय ठाकूर, हे अत्यंत स्पष्ट, अत्यंत थेट आणि कार्यकर्त्याच्या मनातलं तुम्ही बोललेला आहात का? असंच आहे. खरं म्हणजे संजय राऊत जे काही मनात येतं ते बोलणारा माणूस आता त्यांच्या भेटीसाठी इतका उत्सुक होता, म्हणजे काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये. अगदी 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 या निमित्तानं या दोघांच्या भेटी घडल्या आणि त्या भेटीमध्ये आगामी पुन्हा नव्या भेटींची चर्चा ही झाली. या दरम्यान तुम्हाला राजकीय विश्लेषक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते असं वाटतं का? नाही नाही, बघा त्यांची खूप जुनी मैत्री होती. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांच्या मनात काय येऊ शकते. पण मी तुम्हाला नंतर आधी पण सांगितलं होतं आणि परत सांगतोय, या भेटी गाठीमध्ये कुठेतरी शिवसेनेचा एक दुसरा हेतू असू शकतो की जे शिवसेनेचे दुसरे पक्ष सोबत आहेत सत्तामध्ये, काँग्रेस आणि एनसीपी, त्यांच्यामध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण होणार ना. आणि जर का जास्त दबाव तंत्र आणत असतील ते लोकांनी, मी काल पण म्हणालो होतो की काँग्रेस आता स्वतःच एक दुसरी वेगळी भूमिकामध्ये आहे, तर शिवसेनेने पण एक दुसरा स्थान
घेतलाय असं दाखवतायत त्यांचा अलायन्स पार्टनर लोकांना. अगदी संजयजी, आपण जे सांगता आहात त्याच्या अनुषंगाने एक प्रश्न मला जयंत माइंडकरांनाही विचारायचा आहे. जयंतराव, आहात आपण सोबत आणि तांत्रिकदृष्ट्या मला वाटतं सगळंच्या सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. हो. जे घडलंय, भारतीय जनता पार्टीचं ताजं वक्तव्य काय आहे ते पण तुमच्यापर्यंत आलं. संजय राऊतांना आजच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण व्हावी? अगदी बरोबर तुमचा प्रश्न आहे. हा तोच प्रकार आहे की जसा एक प्रकारे अमित शहा एकेकाळी उद्धव ठाकरेंना 1 वर्षांपूर्वी अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हा तिढा कसा सोडवायचा, कोणी कोणाकडे जायचं या विषयावर तेव्हा आपल्यासारख्यांनी मीडियाने प्रश्न विचारला होता की अरे आजच्या मीडियाच्या काळात एक साधा मेल, एक साधा कॉल जरी टाकला तरी पण तुम्ही 1 मिनिटात पोहोचले असता, तुम्ही का नाही केलं? याचा अर्थ हे प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते यांनी केलेलं जे काही स्टेटमेंट आहे ते त्यांचा अधिकार आहे, त्यांनी केलेलं आहे. पण ही भेट आणि यांचं स्टेटमेंट याच्या बिटवीन द लाईन्स काय घडलेलं असेल हे बोलण्याचा आपला अधिकार आहे, तो आपण करायचा. प्रवीण दरेकरांनी त्यांचं सांगितलं असेल ते त्यांच्या पुरतं आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? तर मी सरळ उत्तर देतो, माझा विश्वास बसत नाही. हा सरळ मुंबई आणि महाराष्ट्र आपल्या हातून गेल्यानंतर एक प्रकारे भारतीय जनता पार्टीची जी काही आदळआपट करून कशाही प्रकारे राज्य आपल्या हातात आणायचा जो प्रयत्न आहे ही कदाचित आम्ही लवकर आमच्याकडे या, नाहीतर आम्ही आर्टिकल 356 वापरू शकतो ही धमकी तर नाहीये. आणि मला एक क्रोनॉलॉजी सांगायची आहे. गेल्या वर्षी माइंडकर आणि ठाकूर संजय सिंग, मी दोघांनाही धन्यवाद यासाठी देतो कारण अजून आपल्यासोबत नवे मान्यवर जोडले जातात. आपल्यासोबत आता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. केशवराव, स्वागत. तुमचं वक्तव्य आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घ्यायची इतकी उत्सुकता का लागावी याचं उत्तर आम्हाला सापडत नाही, ते तुम्ही उत्तर द्या. आता मला वाटतं ते उत्तर ते देऊ शकतात. ते एक संपादक आहे आणि संपादकांना असं वाटलं की कधी आता तुम्ही संपादक आहात, तुम्हाला मुलाखतीची इच्छा होते, त्यामुळे संपादकांना अशी इच्छा होणं यात गैरअगैर मला वाटत नाही. त्यामुळे त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी सांगितलं होतं, मला आठवलं होतं की देवेंद्रजी मला मुलाखत घ्यायची आहे. त्यामुळे ती मुलाखत घ्यायच्या निमित्ताने जी ती आजची बैठक झाली त्याच्यामधून राजकीय अर्थ काढायचं असं नाही मला वाटतं. अगदी. पण केशवराव, ठीक आहे, संपादकांना इच्छा झाली, पण हे एका मुखपत्राचे संपादक आहेत, त्यांनी भारतीय जनता पार्टी सत्तेत येऊ नये म्हणून प्रयत्न केलेले आहेत. अशा संपादकांना मुलाखत द्यावी का देवेंद्र फडणवीसांनी? राजकीय अस्पृश्यता ही भारतीय जनता पार्टी पाळत नाही, मला माहिती आहे. शिवसेना आमचं जरूर विरोधक आहे, राजकीय विरोधक आहे, राजकीय विरोधक सातत्याने आमच्या विरोध देत असतो. पण अस्पृश्यता जी भारतीय जनता पार्टीने अनेक वर्ष भोगली आहे आणि असहिष्णुता जो आपले विरोधी आहे त्याच्यावरती बहिष्कार टाकायचा, त्याला बोलायचं नाही, अशी भूमिका भारतीय जनता पार्टीची कधीच नव्हती, हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे या याच्यामध्ये मुलाखत गेले काही दिवस त्यांनी मागितली होती, ती मुलाखत द्यायचं आज त्या दृष्टीने बैठक झाली, एवढंच अर्थ. अगदी. केशवराव, एक आणखीन प्रश्न तुम्हाला उपस्थित करावासा वाटेल की बिहारच्या निवडणुकीच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे संजय राऊतांना मुलाखत देतील असं तुमच्या पक्षाकडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात म्हटलं गेलेलं आहे. बिहारच्या निवडणुकीपर्यंत संजय राऊतांना धीर धरेल का? नाही, आता जर मुळामध्ये ठरलंच आहे की त्याच्यानंतर बिहारच्या निवडणुकीनंतर करायचं, तर त्यामुळे मला असं वाटतं की ते ही आता दोघांमध्ये डेडलाईन ठरली, ते इलेक्शन नंतर करायचं, त्यानुसार की होईल. आणि तुम्ही वैयक्तिकरित्या आजच्या बैठकीमुळे कुठे पक्षात कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली असं पाहताय? असं आहे की आता काही मिनिटापूर्वी ही बातमी आली, गेले काही मिनिटं बातमी गेले काही काळ तुम्ही बातम्या चालवत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शिस्तबद्ध कार्यकर्ता असतो, त्याचा नेतृत्वावर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे ती चलबिचल होणं वगैरे असे विषय भारतीय जनता पार्टीमध्ये येत नाहीत, कारण आमच्या नेतृत्वावर पूर्ण ठाम विश्वास असतो. अगदी. तुम्ही असं म्हणताय की तुमच्या नेतृत्वावर पूर्णपणे ठाम विश्वास आहे. जाता जाता एक पटकन प्रश्न आपल्याला विचारतो, तो संजय राऊतांच्या ट्विट संदर्भातला आहे. संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतायत ते एकदा आम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि ते तुम्ही पण ऐका, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. राऊत म्हणतात, किसी भी रिश्ते को कितनी भी खूबसूरती से क्यों न बांधा जाए, अगर नजरों में इज्जत और बोलने में लिहाज ना हो तो वो टूट जाता है. केशवराव, याचा अर्थ काय काढायचा? आपण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहात, तुम्ही या ट्विटकडे कोणत्या नजरेनं पाहता? असं मुळामध्ये मी प्रत्येक ट्विटकडे काही नजरेने बघण्याची आवश्यकता मला मुळात वाटत नाही.
ज्या त्यांनी त्यांच्या अँगलने केल्यावर त्यांनी त्यांच्या भावना मांडल्यात, त्या ट्विटरवरती मांडल्यात, त्याचा अर्थ दुसऱ्याने काढला पाहिजे आणि तो जो काढलेला अर्थ व्यक्त केला पाहिजे. या पुन्हा दोन गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी ते ट्विट केलं, ठीक आहे, त्यांची मर्जी आहे, तो त्यांनी करावं. आमच्या पुढे आमच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आमचं नेतृत्व योग्य त्या पद्धतीनेच निर्णय करता येतं, तर आमच्या मनात कोणतीही शंका नाही. तर आणि ही चर्चा आहे ती अराजकीय म्हणजे तर राजकारण काही नाही, त्यामुळे फार काही आपण अर्थ काढू आम्ही फार काही अर्थ काढू नये असा सल्ला तुम्ही देता आहात. एक प्रश्न अजून विचारावासा वाटतो, भारतीय जनता पार्टी विरोधकांमध्येच बसायला पूर्णपणे तयार आहे का? भारतीय जनता पार्टी सध्या लोकांचे प्रश्न आता घेऊन त्या सरकारच्या विरोधामध्ये गेले 6-7 महिने सातत्याने संघर्ष करते, ते आपण पाहिलं. हे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न भारतीय जनता पार्टी करणार नाही, हे सुद्धा आम्ही तुम्हाला वारंवार यापूर्वी सांगितलंय. त्यामुळे या सगळ्या भूमिका भारतीय जनता पार्टी पुरतं बोलायचं तर भारतीय जनता पार्टीची भूमिका अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे. त्यामुळे राजकीय अर्थ काय करायचे तो पत्रकार संपादक म्हणून तुमचा अधिकार आहे, आमचा त्याच्यामधला अधिकार त्यामध्ये जे आहे ते तेवढंच आहे. ते सांगितलं की आम्ही सांगितलं, आमची भूमिका स्पष्ट केली. अगदी धन्यवाद केशव उपाध्ये या सर्व चर्चेच्यासाठी. तर मुंबईत झालेल्या एका राजकीय भेटीमुळे महाराष्ट्रभर राजकीय भूकंपाची शक्यता नोंदवली जाते. याच संदर्भातल्या अधिक माहित्या आणि अधिक चर्चा आपण यानंतरच्या काळातही करू. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा ताज्या घडामोडींच्यासाठी फक्त जय महाराष्ट्र.